22 मार्च 2025 रोजी डोराळे येथील रहिवासी आणि साई संस्थांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या चिरंजीव सोमनाथ डांगे या तरुणानं कणकुरी पाट्यात उडी घेतली। यानंतर तब्बल 20 तास शोध कार्य करत या तरुणाचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला। दरम्यान या तरुणाने असे टोकाचे पाऊल का उचलले याविषयी चर्चेला उधाण आलं। यात काहींनी या तरुणाने कुठे आर्थिक व्यवहार केले आणि त्या नैराश्यातून त्याने आपली जीवनयात्रा संपवली का, अशीही चर्चा काहींनी व्यक्त केली होती। मात्र या दुर्दैवी घटनेनंतर समस्त डोराळे ग्रामस्थ आणि सोमनाथ डांगे यांचा तमाम मित्रपरिवार आजही हळहळ व्यक्त करत असून सोमनाथनं कधीच कोणत्या संस्थेत आर्थिक देवाणघेवाण केली नसून अशा अफवा पसरून या दुर्दैवी घटनेला वेगळं वळण देऊ नये अशी अपेक्षा मित्रपरिवारानं व्यक्त केली आहे। तर न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे आणि पोलीस या घटनेचा तपास करत असून सत्य समोर येईलच। मात्र या दुर्दैवी घटनेचं कोणी आपल्या स्वार्थासाठी भांडवल करू नये असेही डोराळे ग्रामस्थांनी सांगितलं असून या घटनेनंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी तात्काळ यंत्रणा सज्ज करून बचाव कार्य सुरू केलं होतं। या डोराळे येथील युवकांनीही जीवाची पर्वा न करता आपल्या लाडक्या मित्राचा शोध घेण्यासाठी आतोनात प्रयत्न केला असल्याचं सांगितलंय। तर 22 तारखेला आमच्या डोराळे गावात जी घटना घडली, अत्यंत दुःखद घटना होती। आमच्या सर्वांचा सहकारी, आमच्या जवळ असणारा, हसून खेळणारा सोमनाथ डांगे यांनी 3च्या सुमारास स्वतःला संपवून घेतली। संस्थान कर्मचाऱ्यांनी व तिथल्या स्थानिक लोकांनी अशी अफवा पसरवली कोण ट्रेडिंगमध्ये पैसे कमवतो होता। तर माझा त्यांना एक प्रश्न आहे की कोणी असो, संस्थान कर्मचारी असो, स्थानिक लोक असो, आमच्या गावचे कोणी असो, त्यांना माझा एक प्रश्न आहे। त्याला आमच्या गावचे सरपंच यांनी कामाला लावले होते संस्थांमध्ये, त्याला असं लाखाचा पगार नव्हता। तो 30 दिवस ड्युटी होती, 30 मधून तो 22 दिवस ड्युटी करीत होता। तुम्ही 22 गुणिले 4 करा, तेव्हा ते 8,000। असं माणूस कुठे ट्रेडिंगमध्ये आपले पैसे गुंतवणूक करीन को? म्हणजे यांची पुढे गरजेची, यांनी पैसे स्वतःचे गुंतवले कुठे एक्सवायच्या ज्या ठिकाणी गुंतवले शेअर मार्केटमध्ये, यांनी पैसे डॉक्युमेंट करून यांना त्या माणसाला काही बोलत नाही। आता त्यांना माहिती आपण बोलावतं याला पुढे प्रोटेक्शन भेटणार, आपले पैसे भेटणार नाही। मग त्यांनी काय केलं, आमच्या सोमनाथचा वापर करून घेतला की सोमनाथचे आढळून की आम्हाला पैसे भेटेल। कोणते त्यांनी पुढे इन्व्हेस्टमेंट केले त्याचे। पण मला एवढं सांगायचंय, त्यांना माहिती त्याची एवढी परिस्थिती नव्हती। त्याची जर परिस्थिती असती तर त्याने एखादी गाडी फॉर्च्युनर विचून घेतली असती। मान्य की कुठे पैसे कमवले लोकांनी, म्हणजे फक्त कसं आहे, सत्य लपवण्यासाठी त्यांनी हा षडयंत्र रचलं। मला कोणाचे नाव नाही घ्यायचे, फक्त एवढं सांगायचे आमच्या सच्च्या मित्राला नाव भेटला पाहिजे, बस एवढंच म्हणणं आहे माझे। आणि कोणी खोट्या बळीला आपोआप सोडू नका। त्याचं कोणतं प्रेम प्रकरण पण नव्हतं हे पण सांगतो, त्याच्यावर कोणत्या रुपयाचे एक पण कर्ज नव्हतं। कर्ज असतं तर आम्ही त्याला सगळ्यांनी मदत केली असती। आम्हाला माहिती ग्राउंड रिपोर्ट काय, मग बोलणारे काय बोलतील उद्या। सोमनाथ हा माझा मित्र होता, आम्ही सोबतच ड्युटीला होतो सेवा संस्थांमध्ये। आम्हाला सुजय दादांनीच 1-1.5 वर्षापूर्वी सोबतच कामाला आलं होतं कॅन्टीन विभागामध्ये। सोमनाथ असा मुलगा होता, जर एखाद्या भक्ताकडे जर पैसे नसेल तर स्वतः 10 रुपये भरून 10 रुपये त्यांना फ्री बॉटल द्यायचं। विषय असा होता की तो जेव्हा आपण सापडला, आम्हाला भरोसाच पडला ना की सोमाय, पण आता देवाचं म्हणणं असल्यावर तेव्हा ऐकावं लागलं, म्हणजे समजून घ्यावं लागलं आम्हाला। पण जेव्हा खूप वाईट वाटलं जेव्हा न्यूज मध्ये बघितलं की त्यांनी इथे पैसे गुंतवले, तिथे पैसे गुंतवले, काय म्हणता 20 लाख, काय म्हणता 50 लाख। ज्या व्यक्तीकडे 50 लाख रुपये एवढं मुद्दल आहे, त्याकडे 20 लाख रुपये मुद्दल आहे, तो व्यक्ती 430 रुपयामध्ये काम करेल का? ज्या व्यक्तीनं गरिबीतून दिवस काढले, असं ऐकलं जिवंतपणे म्हणता निंदकाचे घर असावे शेजारी, पण मेल्यानंतरही निंदक असतात। आज माझा मित्र हरपला, खूप वाईट वाटलं ती बातमी ऐकल्यानंतर। जे झालं ते कामानुसार ऍक्सेप्ट करणे, पण मग ज्यांनी जी चुकीची माहिती पसरवत आहे ती खोटी माहिती पसरू नये आणि सोमाला न्याय मिळेल। सोमा वाईट मुलगा नव्हता, कोणत्याही चुका त्याने केलेल्या नाही, त्याच्यामुळे त्याची बदनामी थांबवावी। 22 मार्च 2025 रोजी दुपारी 3:18 आमचे मित्र, माझे बंधू पण, आणि बंधूपेक्षाही मित्रत्वाचं नातं फार श्रेष्ठ असतं, असा आमचा युवा सहकारी स्वर्गीय चिरंजीव सोमनाथ भीमराज डांगे हा पाटावरती गेला
आणि सदरील माहिती मी त्यावेळेस शिर्डीला होतो. सदरील माहिती मला माझे छोटे बंधू गोकुळ डांगे यांनी मला फोन केला की तुम्ही जिथे असाल तिथून अर्जंट कणकुरीच्या पाटावरती या, सोमनाथनी उडी घेतली. मला अक्षरशः तो फोन ऐकल्यानंतर थोडा धक्का बसला, कारण सोमनाथ असं करू शकत नाही. मी तिथून शिर्डीहून कणकुरीच्या पाटावर गेल्यानंतर गावातील युवक, जवळजवळ सगळे युवक आणि ग्रामस्थ ते जमले होते, कणकुरीचे ग्रामस्थ जमले होते. ज्या वेळेस आता दुथडी पाटामध्ये त्यांनी उडी घेतली, शोधायचं कसं? आमच्या युवकांनी उड्या मारल्या. त्यामध्ये सोमनाथ मोगल आहे, आमचा शंकर माळी आहे, विकास बाराते आहे, प्रवीण मोगल आहे. यांनी अक्षरशः त्यांच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी उड्या घेतल्या आणि शोधकार्य मोहीम सुरू केली. पण एवढ्या दुथडी पाटामध्ये शोधायचं कसं हा मोठा प्रश्न पडला. मग मी आमचे कुटुंब प्रमुख माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना संपर्क केला आणि सुजयदादा विखे पाटील साहेब यांना, दोघांनाही संपर्क केला. दोघांनीही कॉल उचलून जी मदत आम्हाला पाहिजे होती ती मदत त्यांनी केली. अक्षरशः दुथडी पाट, वाहणारा पाट त्यांनी इतरत्र चाऱ्या वळवण्यात आल्या. त्यामुळे युवकांना म्हणजे त्या ज्यावेळेस त्या बंद केल्या, मी विशेषतः कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे यांचे धन्यवाद देईल व आम्हाला तहसीलदार साहेब, PI गलांडे साहेब, DYSP ओमने साहेब यांनी विशेषतः खूप प्रयत्न केले आणि मदत कार्याला सहकार्य केलं. यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पाटाचं पाणी कमी झालं, पाटाचं पाणी कमी झाल्यानंतर आमच्या युवकांनी, गावातील त्याच्या मित्रांनी, युवकांनी असं ठरवलं की आपण आता साखळी धरायची, कारण पाटाचं पाणी कमी झाल्यामुळं साखळी धरायला काही अडचण नव्हती. मग त्यांनी, गावातील युवकांनी पाटामध्ये अक्षरशः साखळी धरली आणि चालत आल्यानंतर आमच्या सोमनाथ मोगल हा युवा सहकारी आमचा, त्याच्या पायाला तो लागल्यानंतर त्यांना सगळ्यांना सांगितलं की आता कुठं काही सापडू नका, तो आहे, इथंच आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी युवकांनी प्रयत्न केले आणि सदरील घटना ही आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला कळवली आणि त्यांनी तात्काळ लगेच मदत यंत्रणा पाठवली. यामध्ये तो असं करल, सोमनाथ असं करल हा विश्वासच शेवटपर्यंत आम्हाला बसत नव्हता. कदाचित काही जणांना असंही वाटलं की सोमनाथची बॉडी नसावी, असा तो एवढा भास आमच्या मित्रांना, मलाही झाला. असं नाही मला झाला नाही, मलाही झाला. परंतु ज्या वेळेस ही सदरील घटना घडली तिथं काहींनी, आता कोणी चर्चा केली, काय केली, कशासाठी केली, आम्हाला त्याच्याकडे जायचं नाही. परंतु आमची एवढीच विनंती होती की आमचा युवा सहकारी गेला, आमच्या जीवाभावाचा मित्र गेला. आज तुम्ही जर बघितलं तर युवक, असा एकही युवक नाहीये की तो युवक येऊन म्हणत नाही की सोमनाथ आपल्यात नाही. आजही भास होतोय. माझ्याकडे ऑफिसला त्या दिवशी 1 तास बसला, मला एकदम व्यवस्थित बोलला. बरं, मला हे कळलं नाही की त्याला पगार, आज खासदार सुजय विखे पाटील साहेबांनी त्याला नोकरी दिली, त्या नोकरीवरती तो उदरनिर्वाह करत होता. पण त्यांनी कधी कोणत्याही शेअर मार्केटमध्ये पैसे कधीही दिले नाही, कधीही तो शेअर मार्केटच्या कधी नादी लागला नाही, कधी मुलीच्या नादी लागला नाही. एवढा सोजवळ मुलगा आमच्यामध्ये, आमच्या युवकांमध्ये एवढा सोजवळ मुलगा, आमचा काळजाचा तुकडा हरपला. आम्हाला हे बातम्या ऐकून कोणी म्हणतं शेअर मार्केट मुळे गेला, कोणी म्हणतं त्याच्यावर कर्ज होतं, कोणी म्हणतं
लेडीजचा विषय होता. अहो, नाथ बाबांना स्मरून सांगतो, साईबाबांना स्मरून सांगतो, असं काही नव्हतं. परंतु कोणी अफवा केली, का केली, कशासाठी केली, याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. परंतु आमच्या युवकांचा वापर हा तुमच्या पैसे निघण्यासाठी आमच्या युवकांचा वापर करू नका. माझी हात जोडून विनंती, ह्या चर्चेला पूर्णविराम द्या. विनाकारण कोणाचं कुटुंब हे आपल्याला कुठल्याही प्रकारची कल्पना नसताना आपण एखाद्या शिंतोडे उडवणं हे योग्य नाही. आपल्याही घरामध्ये मुलं बाळा आहेत. आपणही प्रत्येक संकटातून बाहेर जातो, निघणार आहे. सुख आहे, दुःख आहे, सगळ्याच्या नशिबी तेच आहे. उद्या माझ्याही नशिबी आहे असं नाहीये. पण तुम्ही चर्चा करायची, चुकीची माहिती द्यायची आणि सांगायचं की त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, असं काही नाहीये. आमची न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा शिर्डी पोलीस स्टेशनवर विश्वास आहे. त्यांनी त्यांच्या तपासामध्ये, पुढील तपास काय चालू आहे तो चालू आहे. पुढील तपासामध्ये जे काही साध्य होईल, जे काही निष्पन्न होईल ते आम्हाला मान्य राहील. पण तपास होण्याच्या अगोदरच तुम्ही या चर्चा करू नका. त्यांनी कुठल्याही, मी परत एकदा सांगतो, त्यांनी कुठल्याही शेअर मार्केटमध्ये, कुठल्याही भिशीमध्ये, कुठल्याही लेडीजमध्ये कुठलाही कर्ज नाही, असं घडलेलं नाही त्याच्या आयुष्यामध्ये. त्याच्याबरोबर राहणारे मुलं सुद्धा तेच सांगतात की ही घटना चुकीची सांगू राहिले. त्या घटनेला पूर्णविराम देण्यासाठी त्यांना बोलून घ्या. ज्या चॅनलनी ही बातमी दिली असेल त्यांना मी हात जोडून विनंती करतो, तुमची चूक नाहीये. जी गावातून तुम्हाला माहिती दिली त्या आधारे तुम्ही माहिती घेतली. परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात. तुम्ही एक बाजू तपासली, दुसरी बाजू तपासायची राहिली होती. तुम्ही ती तपासली, तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आम्हाला आमच्या सोमनाथला न्याय मिळावा हीच साईबाबा आणि नाथबाबांचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.